असेल जो संघ जिंकेल तो संघ मात्र नक्कीच या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी ठरेल आणि आपल्या गावामध्ये जल्लोष करत ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जातील. जुनी डोंबिवली की देवीचा पाडा हे दोन्ही मातबर संघ दोन्ही संघ दोन दोन सामने जिंकून पुढे सरकलेत. दोन्ही संघांचा आत्मविश्वास खूप उंचावलाय. मात्र पाहायचा कोणता संघ कोणत्या संघावर हवी होईल भारी पडेल. तो टॉस झालाय. देवीचा पाडा संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तो जुनी डोंबिवली संघाला मात्र बॅटिंगला आमंत्रित केले गेले. चार सांगितले. चार षटकांचा सामना असेल. 4 षटकांचा सामना. यस निगीचा प्रभाकर माफरले आणि विजय मात्रे यांच्याकडनं चौकार किंवा षटकार हॅट्रिक जो कोणता खेळाडू लगावेल जुनी डोंबिवली संघाचा तर त्या खेळाडूंना मात्र 1000 रुपयाची कॅश प्राइज दिले जाईल. ओळ्या सामन्याकडे पहिलाच बॉल मात्र इथे शरीराचा वेध घेणारा हा बॉल डॉट येतोय. नक्कीच हा चेंडू थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडासा इनसाइड आउट हा बाहेर निघाला आणि शरीराचा वेध घेतला. बरोबर फलंदाजाच्या चेसवर जाऊन आदळला आणि हा डॉट बॉल. सुरुवात चांगली. पॉवर प्लेचं षटक. इथे जर आपण पाहिलं तर ऑफ साईड पूर्णपणे आपल्याला जवळ पाहायला मिळेल. यावेळी मात्र मिड ऑफला मिसफील्ड होते. त्यावेळी मात्र वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू समोर आलाय. मात्र तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. डावखुऱ्याचा फलंदाज महेश आणि दुसऱ्या बाजूला जयवंत. तर गोलंदाजी मार्कवर शरद येतोय. नक्कीच शरदने देखील या स्पर्धेमध्ये आपला नाव कोरलंय. मेडन षटकच्या माध्यमातून वेगवान चेंडू होता. पंचाकडे अपील जरूर आहे. बिग अपील इथे पाहायला मिळते. मात्र पंचांवर त्याचा कोणताही परिणाम होत नाहीये. तटस्थ. नक्कीच शरद साठी पुन्हा एकदा सुजल कडून जर हॅट्रिक संपादन केली तर 500 रुपयाचे पारितोषिक असेल. वन्स अगेन पुन्हा एकदा महेश असेल स्ट्राईक एंडला. डावखुऱ्याचा फलंदाज यावेळी मात्र पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा डायरेक्ट होईल का. हो इथे पाहायचं पुन्हा एकदा अपील केले. मात्र सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. हा बॅट्समन नॉट आउट. अंपायर डिसिजन नॉट आउट येतोय आणि सुरक्षित पूर्णपणे जखडून ठेवले बांधून ठेवले. कात टाकायला भाग पाडले. यावेळी गोलंदाज शरदने या अगोदरच्या सामन्यामध्ये मेडन षटक हाताळणारा हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतोय. आता मात्र पूर्णपणे या गोलंदाजाने फलंदाजांना वीक केले बांधून ठेवले जखडून ठेवले. शरद आपली गुणवत्ता इथे सिद्ध करतोय. कौशल्य मात्र चांगलं संपादन केले. यावेळी मात्र शॉट फाईनला इथे एक सोपा जल सुटलाय आणि सिंगल मात्र इथे जरूर मिळेल बॅट्समन महेशला. आणि या सिंगलने स्कोरबोर्ड मात्र 1 ने संत गतीने पुढे सरकेल. धावा येतात 3. अजून पॉवर प्लेच्या षटकातला अंतिम शेवटचा बॉल. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. सुपर. कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे बॅट्समनला जखडून ठेवलंय बांधून ठेवलंय. मोठे फटक्यान पासून वंचित ठेवलंय. मोठे फटके खेळण्याची मुभा दिली जात नाहीये गोलंदाज शरदच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल या षटकातला फुल टॉस बॉल. यावेळी मात्र शॉट फाईन लेगला खेळाडू तिथे तैनात आहे. मात्र तेवढ्यात वेगाने इथे सिंगल देखील कंप्लीट केली गेली आणि नक्कीच तिथे जितू तिथे होते आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 4.
देण्याचा प्रयत्न केला जातोय जयवंतच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर 9 चेंडू फेकले गेलेत, त्यामध्ये 4 चेंडू डॉट आलेत. म्हणजे अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत तरी या खेळपट्टीवर पाहायला मिळालंय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा वेगवान चेंडू लँड झाल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि पूर्णपणे बीट झाले बॅटमन्स आणि चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या दस्तावण्यामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 11. पूर्णपणे जखडून ठेवलंय हे देवीचा पाडा संघाच्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा आता मात्र अपील. यस, पंचांचा बोर्ड आकाशाकडे. इथे मात्र बिग विकेट. बॅटमन्स जयवंत OUT आउट. न्यू बॅटमन्स जयेश होईल. 1 बाउन्स. केल्या एक डबल आणि एक वाईट. एक डबल नाही झाला. 2 डॉट गेले, 2 चौकार, 1 वाईट, 1 विकेट आणि 1 डबल. दोन षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या पाहायला मिळते ती 15. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर 11 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या विकेटचं पतन जरूर जयवंत बाद झाला, त्यानंतर योगेशने एताक्षणी चौकाराने आपली ओळख पटवून दिली या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर विलासने या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी साकारली होती. इकॉनॉमी गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला हा गोलंदाज मात्र ह्या सामन्यामध्ये तशा प्रकारचं चित्र दाखवेल का आपल्या संघासाठी? खरं सामना महत्वाचा आहे. इथे मात्र डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, शॉर्ट फाईंड लेग इथे पाहायला मिळते, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि बरोबर मिड विकेट, वाईडिश आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला देखील एक खेळाडू. मिड ऑफ थोडासा वाईडिशला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र चेंडू फायचा फाईनच्या डोक्यावरून फरार होईल. डीप बॅकवर्डला निघून जातोय. चौकार. बॅटमन महेशने डावखुरे हाताचा हा फलंदाज सलामीला आलेला हा बॅटमन अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहे. 7 चेंडूंचा सामना केला, 7 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. आता मात्र 2 खेळाडू मात्र झेल टिपलाय. यावेळी कॅप्टन नवनाथने हा झेल टिपलाय. बॅटमन महेश. नवीन बॅटमॅन मैदानात दाखल होते. नितीन यावेळी नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला असेल जयेश, ज्यांनी या अगोदरच्या षटकाचा एक चेंडू फेस केला आणि त्या
चेंडूवर चौकार जरूर दाखवलाय आणि त्या चौकाराने आत्मविश्वास वाढला असेल बॅटमॅन जयेशचा आणि तोच जयेश यावेळी स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होईल. विलास राईट मोरने मारा करतोय. यावेळी टॅप केलाय चेंडूला कव्हरच्या दिशेने जातो. डिफेक्सचा कव्हरचा खेळाडू चेंडू समोर आलाय मात्र 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत आणि तिसरी धाव इथे पाहावी लागेल आणि अंपायर डिसिजन इट आउट. तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. तो नवीन बॅट्समॅन राजू मैदानात दाखल झालाय. आता मात्र एक नक्कीच चांगली साझेदारी पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे जुनी डोंबिवली संघासाठी, कारण सामना महत्वाचा आहे. कोणताही फलंदाज आतापर्यंत दुहेरी धावसंख्या वैयक्तिक नोंदवू शकला नाहीये, मात्र इथे चांगली साझेदारी पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे जुनी डोंबिवली संघाच्या या बॅट्समॅनच्या माध्यमातून. तो दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा संघाचे गोलंदाज मात्र अचूक टप्पा भेदक मारा इथे पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन, थोडासा उसळी घेणारा हा बॉल आणि पंच घोषित करतायत हा वाईट अवांतर. धावसंख्येत भर होईल. हा चेंडू मात्र विलासला पुन्हा फेकावा लागेल. या बोनसच्या माध्यमातून धावसंख्या 22. इथे मात्र वेगवान चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि एक धाव सिंगल स्कोरबोर्डवर ऍड केले जाईल. 23 धावा. चार चेंडू फेकले गेलेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक केला इथे सिली मिड ऑफला आणि डायरेक्ट हिट करण्याचा निलेश काळन, आपण कुठे असाल तर आपण या मंचावर यायचंय. गोल्डमॅन प्रकाश काळन आपण पाहू शकतो. आमच्या टॉक्स प्रल्हाद काळन टॉस बॉक्स मध्ये चमचमत आहेत ते गोल्डमॅन, कारण त्यांच्या माध्यमातून प्रसाद सर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आलेली आहे. यावेळी इथे पाहायचंय पुन्हा एकदा डॉट बॉल. सामना मात्र एन्जॉय करतायत इथे. महत्वपूर्ण सामना पूर्णपणे मोठ्या फटक्यापासून इथे वंचित ठेवले. महेशने मोठा फटका लगावला, तो बाद झाला. जयवंतने मोठा फटका दाखवला, त्याला देखील बाद केलं. त्यानंतर जयवंतने मोठा फटका दाखवला, त्याला देखील बाद केलं. आता मात्र मोठा फटका, झेल. हो, इथे सरळ साधा सोपा झेल मात्र इथे सुटतोय आणि 2 धावा देखील मिळत आहेत आणि 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकेल. 27-27. लॉस ऑफ 3 विकेट. जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगतोय. पहिला सेमीफायनलचा सामना जुनी डोंबिवली विपक्ष देवीचा पाडा या 2 बलाढ्य संघामध्ये. डोंबिवली पश्चिमेतील हे दोन्ही संघ प्रसाद सरांनी मगाशीच उल्लेख केलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने तोच खेळाडू चेंडू समोर आलाय. 1 बाउन्स फील केलाय. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने इथे कंप्लीट केली गेली आणि 2 धावेने स्कोरबोर्ड 29. शेवटचा जर आपण विचार केला तर जुनी डोंबिवली संघाच्या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा उंची जास्त, जितू देखील इथे चूक करतोय आणि 2-3 धावा देखील इथे कंप्लीट होत आहेत. पैकी थोडीशी खराब. धावा होतील का? आणि 4 धावा इथे पहिल्यांदा धावून कंप्लीट झाल्यात.
धावसंख्या 34. प्रसाद सर कौतुक करावं लागेल खेळाडूंचं 33 कारण ह्या वयामध्ये कारण 40+ धावून 4 धावा घेतात म्हणजे नक्कीच काय स्टॅमिना आहे एनर्जी आहे. खरं आपण 2 धावा जरी घेतल्या तरी दमछाक होतो आणि इथे 4 धावा धावून घेत आहेत म्हणजे रेग्युलर खेळाडूंना लाजवेल असा परफॉर्मन्स या खेळाडूंच्या माध्यमातून इथे होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळाडू त्यांना थोडेसे फंबल झाले मिसफील जरूर पाहायला मिळाले. हो इथे पाहायचं काय यष्ट्या होता का सचिन म्हात्रेला इथे हिट केले गेले. प्रसाद सर दम असणं आणि दम लागणं हे खूप मोठी गोष्ट आहे. खरं या दोन्ही खेळाडूमध्ये दम आहे. दम जरी लागला तरी दम आहे म्हणून 4 धावा 2 वेळा धावून कंप्लीट केल्यात. कौतुक करावं तिथे थोडंच आहे दोन्ही बॅट्समनचं. जबरदस्त ह्या वयामध्ये देखील चांगल्या धावा धावून अक्षरशः कारण पूर्णपणे बॅकफुटवर होते टॉप ऑर्डर ढासळली होती त्यानंतर धावा येणे गरजेचं आहे. मग धावा कशाही प्रकारचे येऊ द्या मग धावून येऊ द्या बॅटने येऊ द्या अवांतर येऊ द्या पण इथे 2 वेळा 4 धावा धावून कंप्लीट केल्या आणि स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरकलाय 37. आता मात्र समाधानकारक धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज पुन्हा एकदा राजू टू राजू म्हणजे हा कॉम्बिनेशन इथे देखील कारण गोलंदाज राजू बॅटमॅन देखील राजू आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे यष्ट्याचित होईल हा बॅट्समन राजू आणि पहिलं सत्र इथे संपले आणि उर्वरित 4 षटकामध्ये 37 धावा मात्र जुनी डोंबिवली संघाने बॅटिंग करत असताना स्कोअर बोर्डवर नोंदवल्यात आणि येणारे 24 चेंडू गरज असेल ती 38 धावांची. निलेश काळन आपण कुठे असाल तर या निलेश काळन या आपण समोर बसलात. निवृत्ती पाटील आजदे आपण देखील यायचे इथे मान्यवरांचा सन्मान होतोय मायेची आपुलकीची शाल त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना मैदानामध्ये रंगतोय. पहिला सेमी फायनलचा सामना जुनी डोंबिवली विपक्ष देवीचा पाडा. नक्कीच आज प्रसाद सर ज्या संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्या संघाचा देखील आभार मानतो आणि ज्या लाडक्या प्रेक्षकांनी आजच्या या पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेला भेट दिली भरपूर मनोरंजन अनुभवलं आणि या
क्रिकेट स्पर्धेची शोभा वाढवली त्यांचं देखील आभार मानतो. आजच्या दिवसामध्ये डीजेने आमच्या आवाजाची काळजी घेतली त्यांचं देखील आभार मानतो. त्याचबरोबर GTC ज्यांनी नक्कीच ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं त्यांचं देखील आभार मानतो. निवृत्ती पाटील यांचा इथे सन्मान होतोय. या सर्व मान्यवरांचा देखील आम्ही आभार मानतोय. सकाळच्या सत्रापासून ज्या मान्यवरांनी पाहुण्यांनी या स्पर्धेला भेट दिली त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर प्रसाद सर यांचं देखील मी आभार मानतो कारण माझा हा शेवटचा टर्न होता आणि तो टर्न संपतोय आणि आजचा दिवसाचा शेवटचा सत्राचं समालोचन नक्कीच आपण ऐकणार आहोत. प्रसादजी परब मात्र मी रजा घेतो. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. स्वर्गीय पूजा मोरसिंग राठोड चषक आयोजक श्री वेताळेश्वर क्रिकेट संघ आजदेगाव 40+. ओव्हर टू प्रसाद सर. थँक्यू 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 थँक्स अगेन अशोक. थँक्यू सो मच. पहिले सतत धावसंख्या थोडीशी माफक पाहायला मिळते. 37 धावा अंकित झाले धावफलकार आणि 38 धावेचं लक्ष आहे ते म्हणजेच देवीचा पाडा संघासमोर. बघायचं आतापर्यंत दोन्ही संघाने भरपूर परिश्रम, भरपूर मेहनत आणि भरपूर संघर्ष करून हे दोन्ही संघ आतापर्यंत उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेत आणि उपांत्य फेरीचं पहिलं सत्र समाप्त झालंय. 37 धावा अंकित झाले धावफलकावर ते म्हणजेच जुळणबोली संघाच्या माध्यमातून आणि मैदानावर 38 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलंय ते म्हणजेच देवीचा पाडा संघाच्या समोर. दोन्ही संघ एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे कारण दोन्ही संघ डोंबिवली पश्चिम येथले आहेत. जवळजवळचे संघ आहेत, बाजूबाजूचे संघ आहेत आणि अशा मुवमेंटला तुला पाहायला मिळते मैदानावर अशोक की या दोघांमध्ये एक चांगली सुरस पाहायला मिळणार, चांगला संघर्ष पाहायला मिळणार. एक असा सामना पाहायला निश्चित तो प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचवेल असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. बघायचं 38 धावसंख्येचं लक्ष इथे मात्र डोळ्यासमोर आहे ते देवीचा पाडा संघासमोर आणि ते बघायचं आहे डिफेंड कशा प्रकारे इथे करू शकणार. तर प्रभाकर आणि त्याचबरोबर विजय मात्रे यांच्याकडून एक पारितोषिक आले विकेट हॅट्रिकसाठी. जुळणबोलीच्या संघाच्या गोलंदाजांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी प्रभाकर आणि विजय मात्रे यांच्याकडून. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय महेश, एक वेगवान गोलंदाज या संघाचा आणि तेवढाच आक्रमक फलंदाज स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जितू आणि जितूच्या सोबत आलाय फलंदाजीला तो विलास. तो गुड बॉलिंग, चांगला चेंडू, लेंथ गोलंदाजी पाहायला मिळाली. जास्त मोठा रन नाहीये, जेमतेम 4 ते 5 पर्यंत रनअप घेऊन स्टार्ट करतात आणि वेगाने चेंडू हाताळण्याची कला या खेळाडूने अवगत केली आहे आपल्या काळामध्ये. ब्युटिफुल बॉलिंग. पहिला चेंडू मात्र पूर्णपणे डॉमिनेट करणारा स्ट्रायकिंगला फलंदाज जितूला. पहिला चेंडू निर्धाव जितूच्या समोर. जितू मागच्या सामन्यामध्ये खूप लवकर बाद झाला, फक्त एक चौकार दाखवत त्याच्या बॅटमधून, पण पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती या जितूने. खोदून काढले, चांगला फटका, सेफ शॉट आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. 2 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. मिड ऑफ वरून चेंडू खूप वेगाने बाउन्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि लॉंग ऑफला स्क्रीनच्या थोडासा किंचितचा बाजून चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. चौकारने खातं उघडले फलंदाज स्ट्रायकिंग एंडला जितूने. हो, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ब्युटिफुल बॉलिंग, ओव्हर पिच डिलिव्हरी ऑप्शनचे थोडासा बाहेर इन्व्हाइट करतायत म्हणजे आतमध्ये फलंदाज तुम्ही पाहतात जितूला, गोलंदाज महेश आणि चांगलं कमबॅक. चौकारचं उत्तर देत असताना डॉट बॉलने गोलंदाज महेश पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, ब्युटिफुल बॉलिंग. काय इंटेलिजन्स पाहायला मिळतंय, चाणक्यनीती पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये प्रावीण्य तर किती आहे. स्लोअर वनचा मारा गेला, चेंज ऑफ द पेस होता, अशा मुवमेंटला पूर्णपणे चकवलंय स्ट्राईक एंडला फलंदाज जितूला आणि अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो मैदानावर महेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू फेकले आतापर्यंत आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्यात गोलंदाज महेशने. बॅकफुटला गेला, स्टिअर केलाय, गुड शॉट, क्रिकेट विथ द ब्रेन, जंटल टच, डेलिकेट टच आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमारेषा बाहेर जातोय, चौकार.
जंटल स्क्वेअर कार्ड म्हणावा लागेल या फटक्याला. किती मात्र नैपुण्यता होती या फटक्यामध्ये आणि किती सावधगिरीने फटका खेळला गेला. जणू काही आपल्या एखाद्या सुईमध्ये दोरा ओढावा तसा मात्र हा फटका होता. तेवढ्याच मात्र जबरदस्त हा फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते स्ट्रायकिंगला जितूकडून. आज अजून स्क्वेअर कार्ड काढण्याचा प्रयत्न, मिसफील्ड. एसटीच्या मागे चेंडू ते कव्हर होत नाही नितीनकडून आणि दरम्यान इथे मात्र एकदा इथे कंप्लीट होते. एकदम इथे चेंडूर धावसंख्या एकने पुढे सरकेल ती 9 धावा धावफलकावर. काही आम्हाला सिग्नलची अपेक्षा आमच्या पंचांकडून. धावा झाल्यात 9 धावा धावफलकावर. नऊ धावा अंकित झाले धावफलकावर. 38 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे आणि पहिल्या षटकात जणू 2 चौकार परिषद पाहायला मिळाले पण चांगला कंट्रोल केली धावसंख्या गोलंदाज महेशने आणि अवघ्या 9 धावा पहिल्या षटकात त्याने खर्च केलेत. 9.5च्या गतीने मात्र धावा जमवायचे त्यापैकी 9 धावा अंकित झाले धावफलकावर देवीचा पाडा संघाच्या या त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये. आणि स्पर्धेतलं पहिली हॅट्रिकची नोंद ज्याने मात्र केली शिवाजी जोशी तो इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये. चांगलं कॉन्टेस्ट शिवाजी वर्सेस जितू. चेंडू ऑन साइडला खूप चांगला फटका टर्न केलाय. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय शिवाजीचं. सीमारेषे बाहेर येतो तो या चेंडूवर चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 13 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलंय शिवाजी जोशी या गोलंदाजाचं. मैदानावर फलंदाज स्ट्राईक एंडला जितूने आघाडीच्या फलंदाजाने. स्लोअर वन चेंडू जबरदस्त टायमिंग. क्षेत्ररक्षक जज करतोय. प्रयत्न चांगला होता पण प्रयत्नांना यश मिळत नाहीये. चेंडू जातो लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. पाडा अत्यंत घातक आणि विस्फोटक अटॅकिंग बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते ती फलंदाज जितू कडून. प्रत्येक चेंडू मोठा फटका मारण्याचं स्वप्न त्याचं तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून आणि चेंडू थोडासा मागे जाते. फंबल थोडेसे होत आहेत आणि तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होतात या चेंडूवर आणि 2 धावाच्या मध्येने धावसंख्या पुढे सरकली. अंकित झाल्या त्या एकूण धावफलकावर त्या 21 धावा. किती वेगाने फटकेबाजी पाहायला मिळते जितू कडून. आपल्या संघाला जणू काही स्वप्न दाखवलंय की अंतिम फेरी मी या स्पर्धेशी गाठणार आणि तो प्रयत्न इथे सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये जितू या फलंदाजाचा. थांबून खेळायचा प्रयत्न ऑन साइडला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावाचा मानस होता आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत्या त्या जितू कडून. थोडीशी दमछाक होते मैदानावरती जितूची. धावसंख्या 23 धाव धावफलकावर देवीचा पाडा संघ की जुंडमुली संघ. कुठला संघ पोहोचणार तो या स्वर्गीय पूजा मोरसिंग राठोड चषक 2021च्या अंतिम फेरीमध्ये. स्पर्धेत सकाळी आपण भरपूर कौतुक केलं. अशोक प्राईजचं कौतुक केलं. खोदून काढायचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये वेगाने चेंडूवर येत आहेत आणि थोडीशी दमछाक झाली जितूची. एकच झालं तर समाधान मानतोय पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात आकर्षक गोष्ट काय तर स्पर्धेमध्ये ट्रॉफीज. या ट्रॉफीज खूप सुंदर आहेत, सुबक आहेत, आकर्षक आहेत, मनमोहक आहेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि एक नवीन संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन ऑन साइडला प्लेस केलाय. स्वतः शिवाजी जाधव चेंडूवर 2 धावाचा प्रयत्न असेल. चेंडू अजूनही शोधतायत आणि 2 धावा सहज पूर्ण होणार. 2 धावेच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली आहे. अंकित झाले ते एकूण 26 धावा धावफलकावर. 26 ऑन द बोर्ड.
तर भारतीय संघाने 300 धावांचा पल्ला गाठलाय मैदानावर 6 गाड्यांच्या मोबाईलमध्ये इंग्लंड संघाच्या विरुद्ध. आणि चांगली फाईट बॅक सुरू आहे, चांगला संघर्ष सुरू आहे भारतीय संघाचा. राजूच्या हातामध्ये चेंडू इथे मात्र संघनायकाने दिलाय. बघायचं बाला चेंडूमध्ये 12 धावांची इथे मात्र ही खेळी थांबवायची आहे किंवा अंकुश लावायचा आहे धावसंख्येला. आणि मैदानावर या 12 धावा डिफेंड करायच्या आहेत त्या झोंडमुली संघाला देवीचा पाडा संघाच्या समोर. राजू तिसरं षटक घेऊन पंचांच्या डावजने उजव्या त्याने ओव्हर द विकेट बॅकफुटला घेऊन पंच केले चेंडूला. मिड ऑफ चेंडू मागे जातोय, निलेश चेंडूवर येतोय, चेंडू कव्हर करतोय, चांगलीची फेक तिथे होते आहे पण 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि 2 धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली. धावफलक अंकित झाला आहे एकूण 28 धावा. 10 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते 11. ओ गुड बॉलिंग, चांगला चेंडू, धावची जी संधी आणि इथे मात्र कुठल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये मैदानावर. सांघिक यश मिळते, संघाला यश मिळते आणि पहिल्याच फलंदाज बाद होतोय तो देवीचा वाडा संघाचा विलास. सांघिक यश मिळाल्या मैदानावर म्हणजेच बाद करत असताना विलासला धावचीच्या स्वरूपामध्ये. आता रन बॉल इक्वेशन उरल्या मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजेच देवीचा पाडा या संघासमोर 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. जितूने जबरदस्त कमबॅक केलंय, जबरदस्त बॅटिंग केली आहे. बघायचं आहे 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता इथे देवीचा पाडा या संघाला. लेन गोलंदाजी, खूप चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सुबक फटका, सीमारेषे बाहेर चौकार. चांगली बॅटिंग जितू, एक पात्री अभिनय, एक हाती सामना जिंकण्याची ताकद ठेवणारा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला जितू. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय पण हे सुद्धा खेळ क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट रिजन मध्ये, तिथे मात्र मिळते ती एकच धाव. संघर्ष सुरू आहे, आक्रमण सुरू आहे आणि कॉन्फिडंटली बॅटिंग पाहायला मिळते ती जितू कडून. धावसंख्येला चांगला आकार देत असताना धावसंख्या अंकित केली ती धावफलकावर 33 धावा. स्ट्राईक एंडला न्यू बॅट्समन तुम्ही पाहता त्याच्या आतमध्ये येतोय तो राजू. या षटकात अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो, बॉटम हँडचा वापर करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय, मागे जातो चेंडू, तोपर्यंत मिळते ती एकच धाव या चेंडूवर आणि धावसंख्या पुढे सरकली एका धाव्याच्या मध्ये ती म्हणजे 34 धावा धाव फलकावर. 4 धाव्यांची गरज आहे अजूनही त्याच्या आतमध्ये उर्वरित 7 चेंडू मध्ये. राजू पुढचा चेंडू घेऊन रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. मॅच विनिंग शॉट, मॅच विनिंग 22 रन ह्या संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या निश्चितच पूर्ण होती ती 38 धावा आणि सामना इथे फिनिश झालाय. 3ऱ्या षटकामध्येच सामना इथे जिंकलाय तो मैदानावर देवीचा पाडा संघाने आणि अंतिम फेरी